ठाणे महापालिकेच्या इमारती धोक्यात, शहर विकास विभाग, गावदेवी मार्केट आणि कळवा रुग्णालयाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची काँग्रेसची मागणी. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभाग, गावदेवी मंडईमधील आगीची दुर्घटना आणि कळवा रुग्णालयातील सुरक्षेच्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महत्त्वाच्या सार्वजनिक इमारतींचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी ब्लॉक अध्यक्ष प्रवक्ते हिंदुराव गळवे, निशिकांत कोळी, बाबू यादव, दरम्यान सिंग, उमेश कांबळे, स्वप्नील कोळी आदीही उपस्थित होते. चव्हाण यांनी शहर विकास विभागातील बंदिस्त टेरेस आणि अपुऱ्या वायुविजन व्यवस्थेमुळे आग लागण्यास दूर बाहेर जाण्याचा मार्ग राहत नसल्याचं सांगितलं. इमारतीतील टेरेस आणि सज्जे कार्यालयीन वापरासाठी बंदिस्त करण्यात आल्यानं सुरक्षेला धोका निर्माण झाला असून त्यांचं तातडीनं ऑडिट करून हे भाग मोकळे करावेत अशी मागणी करून चव्हाण यांनी शहरातील इमारतींचे नकाशे मंजूर करणाऱ्या विभागानं प्रथम स्वतःच्या इमारतीतील सुरक्षा त्रुटी दूर करणं गरजेचं असल्याची टीका केली आहे. गावदेवी मार्केटमधील आगीबाबत बोलताना चव्हाण यांनी अनधिकृत गाळे, सुरक्षेचा अभाव आणि प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे दुर्घटना गंभीर झाल्याचा आरोप केला. मोकळे टेरेस आणि योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर जीवितहानी टाळता आली असती, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. कळवा रुग्णालयाचंही तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं, कायमस्वरूपी अग्निशमन यंत्रणा उभारावी आणि अग्निसुरक्षा उपकरणांची तपासणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात असं त्यांनी नमूद केलं. तसंच अग्निशमन दलातील 176 रिक्त पदं त्वरित भरून संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा अधिक बळकट करण्याची मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली. शहर विकास विभागाच्या ठिकाणी पूर्वी 3 टेरेस होत्या. येथे नागरिक आणि अधिकारी उभे राहत. कालांतरानं जागा कमी पडू लागल्यानं हा विभाग पूर्णपणे बंदिस्त स्वरूपात तयार करण्यात आला. आता तेथे हवा खेळती राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. जो विभाग नकाशे मंजूर करतो त्याच विभागानं चुकीच्या पद्धतीनं कार्यालय थाटली आहेत. त्यामुळे 40% शहर विकास विभाग अनधिकृत आहे असा आरोपही विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. काल परवा शहर विकास विभागात आग लागलेली होती. त्याआधी गावदेवी मार्केटमध्ये आग लागलेली होती. या आगीचं मुख्य कारण हे आहे की ही इमारती पूर्णपणे बंदिस्त केलेल्या आहेत, अनधिकृतरित्या बंदिस्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टेरेस ठेवलेले नाहीत, पॅरापेट वॉल ठेवलेले नाहीत. शहर विकास विभाग सध्या गरमा भरपूर आहे, आगीचं प्रमाण वाढलेलं आहे, शॉर्ट सर्किटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तेव्हा हवा यायला जागा नाही. शहर विकास विभाग पूर्णपणे बंदिस्त केलेला आहे. वास्तविक शहर विकास विभाग हे अनधिकृत आहे 40%. तिथल्या टेरेस सगळ्या कव्हर करून एसी लावून आत बसलेत ते. त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी, स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण बिल्डिंगचं व्हावं. पदाधिकाऱ्यांचे कॅबिन्स असतील, इतर विभाग असतील, त्या बिल्डिंग मधले जिथे जिथे टेरेस आणि पॅरापेट वॉल्स आहेत त्या सगळ्या मोकळ्या करा, इमारत खुली करा. कारण जर उद्या पदाधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडे येणारे कार्यकर्ते, तुम्ही पत्रकार, इतर कामासाठी येणारे नागरिक, उद्या मोठ्या प्रमाणात जर आग लागली तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि शहर विकास विभाग जे इतरांचे नकाशे मंजूर करतं, पहिला ते मोकळं करा शहर विकास विभाग आणि तिथल्या आगीची चौकशी करा. त्याचप्रमाणे गावदेवी मार्केटमध्ये आज तिथे ती गावदेवी मार्केट ही भाजी मंडई असताना कपड्याची दुकानं होती. तिथे 2 लोकांचा जीव गेला. तिथले टेरेस का मोकळे ठेवले नव्हते, तिथल्या गच्च्या का मोकळे ठेवले नव्हते, तिथल्या पॅरापेट वॉल का मोकळे ठेवल्या नव्हत्या, का बंदिस्त केलेल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे. तिथे 15 ते 20 लोक झोपायचे. तिथे अनधिकृत गाळे पण बांधून दिलेले आहेत. मागच्या सहाय्यक आयुक्ताने आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकाने ते ताब्यात आहेत. आजूबाजूचे रस्ते 9 मीटरचे असताना ते 4 मीटर वाढलेत. आजूबाजूला दुकानं टाकून दिली.